चारकोपमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप मनसेनं केलाय। उत्तम विजय बारसकर नावाच्या व्यक्तीचं एकाच यादीमध्ये 2 वेळा नाव आहे। दोन्ही नोंदींमध्ये फोटो मात्र वेगळे आहेत। एक बारसकरांचा, दुसरा अनोळखी व्यक्तीचा। यमुनाबाई कांबळे नावाच्या नोंदीवर बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलेचा फोटो आहे। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम सुरू आहे। चारकोप मतदारसंघामध्ये मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे निरीक्षण केलं जात आहे। राज्य निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आणि हा प्रकार थांबला नाही तर राज्यभर आंदोलन उभं करणार असा इशारा सुद्धा दिलाय। आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। दिवसापूर्वीच महाविकास आघाडी आणि मनसेचा पत्रकार परिषद घेण्यात आला होता, ज्यामध्ये राज ठाकरे यांनी मनसेतर्फे मतदार यादीचा जे गोळ आहे ते बाहेर काढला होता। कांदिवलीतील चारकोप विधानसभामध्ये वडील आणि मुलीचा वयाचा जे वर्णन केला होता त्या मतदार यादीमध्ये की जे वडील आहेत ते 140 वर्षाचे आहे आणि मुलगी आहे 124 वर्षाची आहे, असा गोळ बाहेर काढला होता। त्यानंतर आता महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा 1 तारखेला सत्तेचा मोर्चा निघणार आहे। त्या आधीच चारकोप विधानसभामध्ये आपण पाहू शकतात की मतदार यादीची छाननी होत आहे। आपण पाहू शकतात की या मतदार यादीमध्ये जे छाननी होतं त्यामध्ये रिमार्क लावले जात आहेत, ज्यामध्ये नाव आणि त्यांचा जे इपिक नंबर असतो ते देखील त्यांच्याकडून शोध करण्यात आणि जे गोळ आहे ते पाहू शकतात। लॅपटॉप देखील इथे ठेवण्यात आलेले आहे। पूर्ण याची पडताळणी करून त्यांच्यामध्ये काय गोळ आहे, त्यांच्यामध्ये कोणते कोणते लोक समाविष्ट आहे याचा देखील आता गोळ बाहेर काढण्याचा काम मनसेतर्फे करण्यात येत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी चारकोप विधानसभाचे दिनेश साळवी आपल्या सोबत आहेत। दिनेशजी, काय सांगाल, आज मनसेतर्फे सगळं गोळ बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं, काय सांगाल? सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी जेव्हापासून आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या विधानसभेत यादीनिहाय मतदारांची तपासणी करा, बोगस मतदार किती आहेत, मयत किती आहेत, काय ते आहे त्यातलं खरं काय खोटं सर्व कळलं पाहिजे, त्या पद्धतीने माझे शाखाध्यक्ष आपल्या सहकार्याने घेऊन रोज जाऊन आपल्या यादीनिहाय तपासणी करत आहेत आणि रात्री येऊन मला ते सर्व सविस्तर सांगतात। काल असा खूप मोठा गोळ काल समोर आलेला आहे। एक तर असं नाव आलं की नाव आहे मराठी यमुनाबाई गणपत कांबळे, नवऱ्याचं नाव आहे गणपत कांबळे आणि बाईचा फोटो आहे मुस्लिम। किती मोठा गोळ आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्र साहेब, पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। ज्या याद्या होत्या, ज्या मी पोलिंग एजंटना दिलेल्या, त्या सर्व याद्या मी राजसाहेबांच्या आदेशानंतर प्रत्येक शाखा अध्यक्षांनी दिल्या आणि त्यांना सांगितलं साहेबांचा आदेश आहे, शाखानिहाय आहे, तुम्ही तुमच्या ज्या याद्या आहेत यादीनिहाय तुम्ही लोक आपल्या प्रभागात जावा आणि ह्या मतदारांची तपासणी करा, बोगस मतदार किती आहेत, अन्य काही विषय आहेत त्यांच्या संदर्भात ते सर्व आहे। त्यानुसार माझे सहकारी काम करत असताना खूपसा घोळ या मतदार नोंदणीमध्ये जो आयोगाचा निवडणूक आयोगाचा जो घोळ आला तो समोर आलेला आहे। एकाच यादीमध्ये एकाच व्यक्तीचे असे डबल नावं आलेले आहेत। खूपसे एक प्रत्येक यादीमध्ये बघतो तर जवळजवळ 25-30 पेक्षा जास्त नावं डबल आलेले आहेत।